आज तुमच्या गावामध्ये आबांचा दौरा आहे, जनसंपर्क अभियान. हो. आणि लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी, ऐकण्यासाठी ते आज आले. हो. तुमची काय चर्चा झाली आणि काय समस्या आहेत? असा चर्चा आमची लाईटच्या विषयावर झाली, रोडच्या विषयावर झाली, किंवा घरगुती काय प्रॉब्लेम मीटरचे आहेत त्याच्यावर झाली, डीपी झाली, बरेच चर्चा झाल्या. चर्चाचा विषय महत्त्वाचा म्हणजे आबांचं कसं आहे की आम्ही ऑफिसला जर गेलो तर आपण आमची कामं केलेलीच आहेत. आज घरापर्यंत आलेत म्हणून आम्ही चर्चा करून आमच्या ग्रुपमधनं 4 विषय मांडले आबासमोर आम्ही मांडलेत. आमचा विषय महत्त्वाचा आहे. आबांना इथं बोलवण्याचा एकच विषय आहे त्यांच्या गाव भेटी दरम्यान की आबांनी ह्यावेळेस पूर्णपणे आमदारकीची तयारी करून आमदारकी लढावी. आणि आमदारकी लढत असताना कुणाच्याही शब्दाला न बळी पडता लढण्याचा निर्णय आबांचा असेल तर आम्ही सगळे मतदार अधिक आमचे ग्रुपची लोक हे काजी वस्ती, बनसोड वस्ती सगळेच आहेत इथं. म्हणजे सिर्फ फक्त काजी वस्ती स्टॉपचं नाव दिलेलं आहे इथं. टोटल इथं बनसोड वस्तीचे कार्यकर्ते व्यवस्थित आहेत, बाकीचे पण आहेत सगळे. आमची अपेक्षा आहे की आबांनी आमदारकी ह्यावेळेस लढावी, कारण आतापर्यंत आबांनी भरपूर सगळ्यांना सहकार्य केलं आहे. आमची एक अपेक्षा आहे की आमचे आजोबा म्हणा, थोडक्यात त्यांचे वडील होते, ते होते. त्यानंतर आमचे पप्पांना मामा म्हणत, माझे भाचा म्हणून मानत होते. आमचे वडील वारले आता. पैलवान साहेब, रामबाई काजी हे सगळे म्हणजे त्यांचे म्हणजे मामाच्या नात्याचे रिलेशन आहेत. आणि हे जे आमचे रिलेशन असताना आम्हाला एक अपेक्षा आहे की आमच्या घरातला माणूस एकदा आमदार व्हावा. कामं तर करतेच आबा काही असू दे नसू दे, आबा कामं करते, त्यात आमची अडचण नाही आहे. पण आज आमचं स्पष्ट असं मत आहे की आबांनी ह्यावेळेस आमदारकी लढावी, कोणाच्याही शब्दाला बळी न पडता, कुठं न थांबता हे शब्द आबांनी आमदारकी लढावी, हे आमचं स्पष्ट मत आहे. माझा आता हे 45वा दिवस आहे सांगोला तालुक्यामध्ये. मी रोज सकाळी 9 वाजल्यापासून संध्याकाळी 11 वाजेपर्यंत गावभेट दौऱ्यामध्ये प्रत्येक वाडी, वस्ती, लोकांच्या अडी अडचणी, बांधावर जाऊन प्रत्येकाच्या समस्या सोडवण्याचं काम करतोय. बहुतांशी समस्या 50-60% तर मी जागेवर बसूनच अधिकाऱ्यांच्या माध्यमातून लोकांच्या अगदी किरकोळ समस्या आहेत पण कोण पोचत नाही म्हणून मी आज जाणीवपूर्वक गेली 35 वर्षापासून या तालुक्यातल्या सर्वसामान्य, अल्पसंख्याक, मागासवर्गीय, दुर्बल घटक या सगळ्या घटकांशी माझा अतिशय जिव्हाळ्याचा आणि सलोख्याचा नातं आहे. त्यामुळं काम करणं हा माझा स्वभाव धर्म आहे. माझे वडील असतील, माझ्या आई असतील, एक घराण्याचा वारसाच माझ्या रक्तामध्ये उतरलेला आहे की उपेक्षितांना मदत करणं, आणि तो दृष्टिकोन ठेवून मी हा गावभेट दौरा आयोजित केलेला आहे. आम्ही या दौऱ्यामध्ये पाहिलंय की लोकांची मागणी आहे. आज सुद्धा या नाझऱ्या गावातील लोकांची अशी इच्छा आहे की तुम्ही विधानसभा लढवावी आणि लोकांची इच्छा आहे. तुमचं काय मत आहे? कसं पाहिजे आता हे बघा, लोकांची 30-35 वर्ष सेवा करत असल्यामुळे तालुक्यातली जी जनता आहे माझ्यावर प्रेम करणारी, त्या लोकांचं मत सगळीकडचंच असं आहे की आता तुम्ही 20 वर्ष माननीय आमदार साहेबांना मदत केली अगदी मनापासून. 5 वर्ष विद्यमान आमदार आहेत शहाजी बापू, त्यांनाही मदत केलेली आहे. आज मी आणि शहाजी बापू आम्ही मिळूनच आहोत दोघंही. भविष्य काळातही आम्ही मिळूनच राहणार आहोत. लोकांची अपेक्षा की आता सगळ्यांना तुम्ही दिलेलं आहे, त्यावेळेला तुम्ही उभारलं पाहिजे. लोकांची अपेक्षा, मागणी रास्त आहे आणि पांडुरंग त्यांच्या मागणीला एवढं निश्चितपणाने यश देईल असं मला वाटतंय. धन्यवाद. विरोधकांना त्यांचं मनाचं सांत्वन स्वतःच करण्यासाठी त्यांना असंच वाटत असतं कायमस्वरूपी. मागच्या वेळेला असंच वाटत होतं सगळ्याला, पण शेवटी आम्ही दोघं शेवटच्या टप्प्यात एक झालो, बापूला आमदार मी केलं. आज बापू माझ्या घरातले वरिष्ठ ज्येष्ठ आहेत. घर कुटुंब एकत्रित ठेवणं हे ज्येष्ठाचं काम आहे. त्यामुळे बापू हे कुटुंब एकत्रित ठेवतील असं निश्चितपणानं मला वाटतंय. धन्यवाद.